डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त विशेष भरती प्रक्रियेला गती मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला यश आलं आहे। आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्तक्षेपानंतर विद्यापीठ प्रशासनाने 29 जून रोजी होणाऱ्या बैठकीत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्र शासनाच्या 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्त विशेष भरती अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील विविध पदांसाठी फेब्रुवारी 2025 मध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। भरती प्रक्रियेअंतर्गत शारीरिक, व्यावसायिक तसेच ऑनलाईन परीक्षा घेऊन निकालही जाहीर करण्यात आला। उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली। जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनीही पडताळणी अहवाल विद्यापीठाला सादर केला होता। मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश न मिळाल्यानं प्रकल्पग्रस्त उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती। अनेकदा पाठपुरावा करून ठोस निर्णय होत नसल्यानं उमेदवारांनी 16 जूनपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनाच्या पहिल्या 4 दिवसात प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। दरम्यान आमदार साजिद खान पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली। त्यांनी तातडीनं विद्यापीठाच्या कुलसचिव प्रीती रोडगे तसेच निवड समितीचे अध्यक्ष श्याम सुंदर माने यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली। आंदोलनास्थळी झालेल्या चर्चेनंतर 29 जून रोजी होणाऱ्या बैठकीत नियुक्ती आदेश देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं। आमदार साजिद खान पठाण यांनी या प्रश्नात पुढाकार घेत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वय साधत यशस्वी तोडगा काढल्यानं आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं।